आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपनं रणशिंग फुंकलेलं आहे। महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये महायुतीच्या मेळाव्यांची घोषणा करण्यात आली आहे। लोकसभेसाठीच्या महायुतीच्या रणनीतीचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। महायुतीनं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मेळाव्यांची घोषणा। लोकसभेसाठी 45 प्लस, विधानसभेसाठी 225 प्लस जागांचं टार्गेट। महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपनं महाराष्ट्रातून आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलाय। लोकसभेसाठी 45 प्लस जागांवर विजयाचं ध्येय ठेवण्यात आलंय, तर विधानसभेसाठी 225 प्लस जागांचं टार्गेट ठेवण्यात आलंय। महायुतीच्या मेळाव्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त निश्चित झालाय। भाजप, शिंदे गट आणि अजित गटाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे। रविवारी 14 जानेवारीला महायुतीचे 36 जिल्ह्यामध्ये आमच्या 11 पक्षाचे जिल्हास्तरीय मेळावे आणि ही संख्या पुढच्या काळात बूथपर्यंत आमच्या तालुका मंडळापर्यंत एकदा जिल्हास्तरीय मेळावे झाले की पुढे तालुकास्तरीय मेळावे होतील, मग बूथस्तरीय मेळावे होतील। महायुतीने जी तयारी केली आहे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45 प्लस जागा या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत। चंद्रशेखर बावनकुळेंनी संयुक्त मेळाव्यांची घोषणा करताना महाविकास आघाडीला टोला लगावलाय। मविया पालापाचोळ्यासारखी उडून जाईल असं बावनकुळेंनी म्हटलंय। तर मग बावनकुळेंना गल्लीबोळात फिरून प्रचार का करावा लागतो असा पलटवार जयंत पाटलांनी केलाय। आपको दिखा अभी महाराष्ट्र में आने वाला है और ये तूफान, ये सब झाड़ी पत्तियों को साफ करके, महाविकास आघाड़ी के सारे झाड़ी पत्तियों को साफ करके और महायुति पूरी ताकत से इस महाराष्ट्र में जीतेगी। बावनकुळे गल्ली बोळात फिरून अगला प्राइम मिनिस्टर कौन होना चाहिए हा प्रश्न कशाला विचारतायत। जर सगळीकडे पालापाचोळ्याने सगळे विरोधक उडून जाणार असतील तर मग बावनकुळे गल्ली बोळात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे विचारायची त्यांना गरज का भासते। महायुतीनं 45 प्लस जागांचं टार्गेट ठरवलेलं असलं तरीही अजून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये। त्यामुळे 10 जानेवारी नंतरच बावनकुळेंची घोषणा अंमलात येईल का हे स्पष्ट होईल। भाजपकडून शिंदे अजित गटाला 25 आणि 23 फॉर्म्युलाचा प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता आहे। 23 जागा शिंदे गट आणि अजितदादा गट वाटून दिल्या जाण्याची शक्यता आहे। अशात फक्त शिंदे गटाकडूनच 23 जागांची मागणी केली जाते, तर अजित पवार गट 9 जागांवर लढण्यासाठी आग्रही आहे। त्यामुळे जागा वाटपाचा तिढा भाजपनं 10 जानेवारीच्या निकालानंतरच सोडवण्याचं ठरवलंय। निकाल विरोधात गेलाच तर वाटाघाटीचं सूत्र ठरवणं भाजपला सोपं जाईल आणि भाजपचा शब्द अंतिम असेल। अशा बिकट परिस्थितीमध्ये शिंदे आणि अजित गटानंही संयमाची भूमिका घेतली आहे। 10 जानेवारीला कोणताही निर्णय झाला तरी महायुती कायम राहील असा विश्वास दोन्ही गटाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे। त्या यात्रेला प्रचंड अभूतपूर्व जगाच्या पाठीवरचा फार मोठा प्रतिसाद मिळाला असल्यामुळे आता त्यांना बरंच काही त्या ठिकाणी सूत्र लावण्यात येते। बावनकुळे साहेबांनी दादा कुशीने सांगितल्याप्रमाणे आमचं सर्वात उद्दिष्ट 45 प्लस आहे। त्यामुळे कुणी काय बोलू या सगळ्या जागांच्या वरती आम्ही प्रचंड मताधिकारी त्या ठिकाणी निवडून येणार आहोत। दरम्यान भाजप समोर बच्चू कडू आणि इतर मित्र पक्षांची मर्जी राखण्याचं आव्हान आहेच। बच्चू कडूंनी महायुतीसोबत नातं घट्ट नसल्याचा बॉम्ब टाकलाय, तर बावनकुळेंनी पुढच्या बैठकीत बच्चू कडूही असतील
असा विश्वास व्यक्त केलाय। महायुतीत आहे पण राजकारणात फार नाही आहे, सरकारमध्ये आहे पण पक्षाच्या मीटिंगला मी जास्त जात नाही किंवा त्यांच्या बैठकी असल्या तर माझं काही फार जास्त त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट नाही राहत, सहभागी नसतं। त्याच्यामुळं राजकीय फार युतीसोबत आमचं घट्ट आहे असं तर काही सध्या नाही आहे। त्याच्यानं काय स्थिती चालू आहे, त्यांची काय आखणी आहे त्याची काही फार माहिती नसल्यामुळं नाही सांगता येईल। एखादं संमेलन करायचं असेल ते संमेलन कसं असणार आहे, कोण त्या ठिकाणी जाणार आहे, कोण कोण समन्वय करणार आहे, सारा ढाचा तयार करावा लागणार आहे। आणि त्याकरता हा ढाचा पूर्ण ह्या संमेलनाचा ढाचा तयार करण्याकरता एक महायुतीची बैठक लवकरच 1-2-3 दिवसामध्ये होईल। त्यात बच्चू कडू असतील, त्यात सारेच नेते असतील आणि आम्ही चांगला ढाचा तयार करून चांगले संमेलन घेऊ। महायुतीनं महामेळाव्यांची घोषणा केली आहे। मविया पालापाचोळ्यासारखी उडून जाईल असा विश्वासही व्यक्त केला। मात्र महायुतीच्या महत्वाकांक्षेला विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानं बळ मिळणार की ब्रेक लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।